तर उद्धव ठाकरेंनी उमेदवारी न घेतल्यानं महाविकास आघाडीत फूट पडली आहे, तर काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचं कळतंय. हर्षवर्धन सपकाळांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू केल्याची ही माहिती मिळते आहे. हर्षवर्धन सपकाळांनी चर्चा सुरू केली. काँग्रेसकडून वारंवार भूमिका घेतली जात होती की उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आम्हाला त्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र आता अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना उमेदवारी न घेतल्यानं महाविकास आघाडीत फूट पडल्याचं कळतंय. काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचं कळतं आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतः दिल्लीमध्ये आहेत आणि माझी माहिती अशी आहे की कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल. हे जे मी आपल्यासमोर जे बोलतोय, अर्थात मी या बाबतीमध्ये आमच्या लोकलेखा कमिटीची बैठक होती, त्यासाठी मी आलो होतो. आज दिवसभर त्या चालल्यात, त्यामुळे तिकडच्या घडामोडी आम्हाला फारशा माहीत नाहीत. म्हणून आपण त्याचा वेगळा अर्थ काढू नये, ही माझी विनंती आहे तुम्हाला. असाच आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी परत विधान परिषदेमध्ये जावं. पक्षातले अनेक वरिष्ठ नेते असतील, त्याचबरोबर तुमचे मित्र पक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस यांचं देखील मत होतं की उद्धव ठाकरे यांनी जावं. आता तुमच्या नावावर सर्व तिन्ही पक्षांचा समझोता झालेला असं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माझा उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही उद्धव साहेबांना आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः उद्धव साहेब फॉर्म भरावे आणि ते जर उमेदवारी स्वतः किंवा ते फॉर्म भरणार असतील, त्यांना उमेदवारी त्यांची स्वतः घोषित करत असतील तर आम्हाला आमच्या पक्षाची त्यांना सहकार्य करण्याची आमची भूमिका स्पष्ट होती.